हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सगळे? तर आज खूप दिवसांनी तुमच्यासोबत व्लॉग घेऊन आलेली आहे. तर तुम्हाला माहितीच आहे की मी पुण्याला गेले होते दिवाळीसाठी. मग तिकडून आल्यानंतर घरामध्ये बरंच काम होतं. तुम्हा सगळ्यांना माहितीच असेल की जेव्हा आपण म्हणजे घरातून बाहेर पडतो तेव्हा पण काम असतं आणि घरी आल्यावरती देखील बरंच काम पडतं. तर सकाळी लवकर उठून सगळं आवरून मला देवपूजा करायला बराच वेळ गेला, कारण आम्ही रात्री पोचलो होतो. त्यानंतर मी रात्री काहीच काम न करता सकाळी लवकर उठून सगळं काही घर आवरून मला देवपूजा करायला खूप वेळ गेला. तर दिवाळीचे सगळेच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचे होते, पण अचानक आमचं पुण्याला जायचं प्लॅन झालं, त्याच्यामुळे नाही झालं. तर आज आहे ना, मी तुमच्यासोबत मला जे पाडव्याला गिफ्ट भेटलेलं आहे ते शेअर करणार आहे. आणि त्याचसोबत मी पुण्यामधून जी काही शॉपिंग केलेली आहे, म्हणजे बॅग तर अजून मी अनपॅक केलेली नाही आहे. एकच बॅग अनपॅक झालेली आहे, तर त्याच्यामध्ये जे काही सामान होतं ना ते मी तुमच्यासोबत शेअर करते. तर पुण्यामधून ना सुगंधालय म्हणून शॉप आहे, तर तिथून मी सगळ्या धूप ज्या आहेत ना मी तिथूनच घेते. मी मागच्या वेळेस पण तुमच्यासोबत शेअर केलं होतं. तर यावेळेस पण मी हे 3 पॅकेट्स घेऊन आलेली आहे. धूपचा जो वास आहे ना तो इतका सुंदर आहे आणि मी वेगळ्या वेगळ्या फ्लेवरचे धूप घेऊन आलेली आहे. आणि मी त्यासाठी धूपदाणी देखील घेतलेली आहे. तर पुण्यामध्ये आम्ही गेलो होतो, तर पुण्यामध्ये मला धूपदाणी घ्यायची होती, तर ती मी एक नवीन धूपदाणी घेऊन आलेली आहे. तर ती मी आज तुमच्यासोबत शेअर करते की कशा प्रकारची माझी धूपदाणी आहे. आणि अजून बरंच काही सामान मी पुण्यातून घेऊन आलेली आहे. तर ते पण मी तुमच्यासोबत लवकरात लवकर शेअर करायचा प्रयत्न करेन. तर ही जी माझी जुनी धूपदाणी आहे ना, त्याच्यावरचं जे कवर आहे ना, ते तुटलं होतं. तर ही जी धूपदाणी आहे ना, ती मी घराच्या बाहेर देखील कधीतरी धूप लावते, त्यासाठी ठेवून देईन. तर पुण्यामध्ये दगडूशेठच्या इथे आहे ना बरेच शॉप आहेत आणि इतकं सुंदर तिथे सगळं ब्रासचं मटेरियल भेटतं. तर धूपदाणी मला घ्यायची नव्हती, मला उरली घ्यायची होती प्युअर ब्रासमध्ये, तर त्यासाठी मी गेले होते. पण मग मला हा जो अँटिक धूपदाणीचा प्रकार जो आहे ना तो खूप आवडला. तर या धूपदाणीची जी साईज आहे ना ती देखील छोटी आहे आणि हा असा अँटिक लुकमध्ये येतो असं त्यांनी मला सांगितलं. म्हणजे मी हे असे बघितले होते धूपदाणी, पण मला ही थोडीशी वेगळी वाटली आणि वजनाला देखील ही इतकी जड आहे, म्हणजे अशी हलक्या क्वालिटीची बिलकुल नाही आहे. आणि पुण्यामध्ये जर आपण काही तांब्या पितळ्याची भांडी घेत असू ना, तर पुण्यामध्ये म्हणजे बरंच स्वस्त भेटतं. ऑनलाईन जर बघितलं ना तर याचे रेट्स खूप जास्त आहेत. तर ही जी धूपदाणी आहे ना ती मला काहीतरी ₹650 पडलेली आहे. पण याचं जे वजन आहे आणि याचं जे क्वालिटी आहे किंवा याच्यामध्ये जो ब्रास मटेरियल आहे ना, तर हे प्युअर ब्रास तुम्हाला पुण्यामध्ये भेटून जाईल. तर धूपदाणी आपण कोणती पण घेतली ना, तर त्याचं जे झाकण आहे ना, ते काळं पडतंच. तर त्याला आहे ना, आपल्याला सारखं घासायला लागतं. म्हणजे आठवड्यातून एकदा तरी आपण जर धूपदाणी आहे ना, ती व्यवस्थित पितांबरीने वगैरे घासली ना, तर ते जसं आहे तसं राहतं. तर याची जी वाटी आहे ना, जर तुम्ही बघितलीत ना, तर याची पूर्ण प्लेन अशी वाटी आहे आणि दिसायला देखील खूप सुंदर आणि थोडासा अँटिक लूक देतं. त्याच्यामुळे मी घेतलेली आहे. आणि साईज जर बघितलीत ना, तर तो खूप छोट्या साईजची आहे. म्हणजे जर आपल्या ज्या छोट्या साईजच्या ज्या धूप आहेत ना, त्याच बसू शकतात. तर ओल्या ज्या धूप आहेत त्या आपण आपल्या साईजमध्ये, आपल्याला ज्या साईजमध्ये हवं आहे त्या साईजमध्ये आपण लावू शकतो. अशा पद्धतीची ही धूपदाणी आहे. आता व्लॉगमध्ये दिसताना तुम्हाला कसं दिसतंय मला माहिती नाही, पण याचं जे वजन आहे ना पूर्ण ब्रास आणि खूप जाड अशी ही वाटी आहे. आणि याला वरती जे फिटिंग आहे आणि याची जी साईडची जी डिझाईन आहे ना ती देखील व्यवस्थित अशी केलेली आहे. म्हणजे असं खूप हलक्या पद्धतीने किंवा कसं तरी त्याचं डिझाईन नाही आहे, खूप क्लीन आणि व्यवस्थित डिझाईन आहे. तर जेव्हा पण मी पुण्यामध्ये जाते ना, तेव्हा मी ब्रासच्याच गोष्टी घेते. कारण तिथे जो आपल्याला ब्रास मटेरियल भेटतो ना, तो आपल्याला कुठेच भेटत नाही. म्हणजे एकदम प्युअर ब्रासमध्ये असतं. तर माझा जो भांडीकुंडीचा पण जो सेट आहे, जो तुमच्यासोबत मी ऑलरेडी शेअर केलेला आहे, तो देखील मी पुण्यातूनच घेतलेला आहे आणि खूप रिझनेबल रेटमध्ये ही जी तांब्या पितळेची भांडी आहेत ती भेटतात. तर मी आता देवपूजा करून घेतलेली आहे आणि जेव्हा पण काही मंदिरासाठी नवीन गोष्ट घेते ना, तर त्याला मी हळदी-कुंकू लावून व्यवस्थित पूजा करूनच वापरायला घेते. तर हे व्यवस्थित घासून घेतलेलं आहे. त्याच्यावरती ती जी ब्लॅक प्रिंट होती ना, ती पितांबरीने निघून जाते. तर ही धूपदाणी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की तुम्ही सांगा. तर जशी ही धूपदाणी मला भेटलेली आहे, तशीच मला जशी हवी होती तशीच उरली देखील मला पुण्यामध्ये भेटलेली आहे.
तर ॲमेझॉनवरती बऱ्याच व्हायरल अशा उरली मी बघितलेल्या आहेत, पण त्या सगळ्या उरलीमध्ये म्हणजे लोखंडाच्याच उरली आहेत त्याला फक्त वरून ब्रासचं पॉलिशिंग केलेलं आहे. तर मला तशी नव्हती घ्यायची, त्याच्यामुळे मग म्हटलं आता पुण्याला जाणारच आहोत तर तेव्हाच घेऊया. तर ती देखील मी तुमच्यासोबत लवकरात लवकर व्लॉग घेऊन येईन आणि तुमच्यासोबत शेअर करेन की ती कशी भेटलेली आहे, कितीला भेटलेली आहे, सगळंच तुमच्यासोबत शेअर करेन. आणि आता मला संदीपकडून काय भेटलेलं आहे दिवाळी पाडव्यासाठी ते मी तुमच्यासोबत शेअर करते. म्हणजे सरप्राईज असं नाही आहे. जनरली जेव्हा पण काही सोन्याची गोष्ट घ्यायची असेल ना, तर ते मला पहिले विचारतात, की तुला काय हवं आहे? आणि मग तसंच आम्ही प्लॅन करतो. तर खूप असं मोठं नाही, पण छोटीच अशी गोष्ट घेतलेली आहे आणि रेग्युलर विअरसाठीच गोष्ट घेतलेली आहे. आणि मला नक्की माहिती आहे, की ती जी गोष्ट आहे ना, ती तुम्हाला नक्की आवडेल. तर त्याआधी इथे मी थोडंसं एंट्रन्सचा जो लूक आहे ना, तो थोडा चेंज केलेला आहे. तर माझं जे बाहेर जे प्लांट होतं ना, ते मी इथे स्टँडवरती माझ्या एंट्रन्सला ठेवलेलं आहे. तर आता बरेच दिवस घर देखील बंद होतं, त्याच्यामुळे धूप जी आहे ना, ती मी घराच्या बाहेर तर कधीतरी लावते. तर म्हटलं आज लावून घ्यावी आणि खूप दिवस झाला घराच्या समोर रांगोळी देखील नव्हती, दिवाळीला इथे नव्हते. त्याच्यामुळे म्हटलं आज रांगोळी देखील काढावी. तर थोडंसं जेव्हा असं वातावरण असतं ना, तेव्हा प्रसन्न वाटतं आणि धूपचा जो वास आहे ना, तो घरामध्ये खरंच इतका सुंदर आणि इतकं शांत वाटतं. आणि जे काही प्लांट्स आहेत ना माझे घरातले ते जसे आहेत तसेच राहिलेले, कारण मी सगळे जे प्लांट्स आहेत ना ते जायच्या आधी रात्री सगळे प्लांट्स बाहेर ठेवले होते घराच्या. आणि जे समोरचे आमचे नेबर्स आहेत त्यांनी झाडांची बरीच काळजी घेतली, खूप छान ठेवलं. आणि माझी जी मेड आहे तिने देखील रोज झाडांना येऊन पाणी घालत होती. जे इंडोर प्लांट्स आहेत त्यांना कधीतरी पाणी घालायचं होतं तर तिला बरोबर तसं सांगूनच ठेवलं होतं. तर तिने खूप काळजी घेतली आणि समोरचे जे आहेत म्हणजे माझे शेजारी जे आहेत त्यांनी देखील बरीच काळजी घेतली. तर पाडव्यासाठी संदीपकडून मला असे छोटेसे इयरिंग्ज भेटलेले आहेत. तर हे जे इयरिंग्ज आहेत ते मी रेग्युलर म्हणजे डेली यूजसाठी घेतलेले आहेत. तर ही जी डिझाईन तुम्हाला दिसते ना, ही डिझाईन आहे ना मी बनवून घेतलेली आहे. तर या डिझाईनचे ना माझ्याकडे खोटे इयरिंग्ज होते आणि ते मला खूप आवडायचे आणि खूप वर्ष घातले होते. तर त्याच डिझाईनचे म्हटलं की आपण सोन्याचे इयरिंग्ज बनवून घेऊया. तर हे आम्ही बनवून घेतलेले आहेत. तर मला थोडीशी साईज मोठी हवी होती, पण ही साईज आहे ना त्यांनी ते जेवढे होते म्हणजे जे माझे खोटे इयरिंग्ज होते तेवढे होते तेवढीच बनवलेली आहे. पण डिझाईन एवढी छान आणि सुंदर बनवलेली आहे त्यांनी, म्हणजे जे माझे खोटे होते ना त्याच्यापेक्षा या इयरिंग्सची जी डिझाईन आहे ना ती जास्त छान वाटली मला. तर इयरिंग्स बनवण्यासाठी गेल्यानंतरच आम्ही इयरिंग्स बनवायला दिले होते आणि पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी हे इयरिंग्स म्हणजे इकडे यायच्या आधीच रिसीव झाले. तर ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे मला तुम्ही नक्की सांगा. थोडीशी वेगळी डिझाईन आहे. आय थिंक तुम्ही ही अशी डिझाईन कुठे बघितली नसेल अशी आहे. तर आल्यानंतर आहे ना बाल्कनी व्यवस्थित धुवून घेतलेली होती, म्हणजे वरती जे काही जाळ्या वगैरे लागल्या होत्या ना ते सगळंच काही काढून नंतरच प्लांट्स मी बाल्कनीमध्ये शिफ्ट केले होते. त्यासाठी सकाळी मला लवकर उठायला लागलं होतं आणि ते बाल्कनीची थोडीशी अरेंजमेंट देखील मी चेंज केलेली आहे. तर 8 दिवस घरामध्ये नव्हते तर मला वाटलं होतं की माझे जे झाडं आहेत ती खराब होणार, सुकणार, पण तसं काही झालेलं नाही आहे. जसे आहेत तसेच राहिलेले आहेत. ग्रोथ देखील आलेली आहे. साईडला जी तुळस ठेवली होती ती देखील इतकी सुंदर, म्हणजे ठेवलेली नाही आहे ती, आलेली तुळस आहे ती देखील बरीच वाढली होती. तर फक्त हे जे झिझी प्लांट आहे ना ते थोडंसं मला असं वाटतं आहे त्याला जास्त पाणी पडलेलं आहे. पण आता मी त्याची नक्की काळजी घेईन आणि त्याला व्यवस्थित वाढवेन. तुम्ही बाकी सगळे प्लांट्स बघू शकता. इथे मनी प्लांट देखील छान आणि सुंदर वाढलेलं आहे. तर हे माझं टेबलवरती असतं, पण म्हटलं ह्याला आता खूप दिवस झालं ऊन नाही भेटलेलं आहे त्याच्यामुळे हे बाहेर ठेवलेलं आहे. तर झाडांशिवाय घरामध्ये सुंदरता येतच नाही. तर तुम्ही बघू शकता माझ्या बाल्कनीला फक्त या झाडांनी लूक आलेला आहे. तर तुम्हाला कशी वाटली आजची व्हिडिओ मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर अँड बाय.